बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये युवक काँग्रेसकडून हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। नोकरी दो नशा नहीं अशी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी होती। तरी थेट दृश्य आपण पाहताय। पुण्यामध्ये युवक काँग्रेसकडून हल्लाबोल आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। बेरोजगार युवक या आंदोलनामध्ये सहभागी झाले। नोकरी दो नशा नहीं अशा स्वरूपाची घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली। नाही परवानगी पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानूजी यांच्या उपस्थितीत संपूर्ण देशभरात आम्ही आंदोलन करतोय। नशा नाही नोकरी दो। अहो लाखो हजारों कोटींचा ड्रग्स जे मिलते हैं आपके नेतृत्व में ये बड़ा आंदोलन हो रहा है और आंदोलन नशाखोरी बेरोजगारी के खिलाफ हो रहा है, जो बीजेपी के कारण पूरे देश में सर चढ़ के बोल रही है। और यूथ कांग्रेस का जो कार्यक्रम है, जो आंदोलन है नौकरी दो नशा नहीं, वो पूरे देश में चल रहा है। आज पुणे में हो रहा है, पूरे देश में चलता रहेगा जब तक सोई हुई गूंगी बहरी मोदी सरकार ये जागती नहीं। तो पुलिस की तरफ से अटक किया जा सकता है, पुलिस से परवानगी। भारत युवा भारत को बेरोजगारी और नशाखोरी से दूर करने के लिए किसी परमिशन की जरूरत नहीं है। अभी कहाँ तक ये आंदोलन चलेगा, कहाँ तक आप चलता रहेगा जब तक कोई भी सरकार जानेगी बीजेपी की। पुलिस से आपने कोई परवानगी नहीं लिया था क्या ये आंदोलन करने से? हमने परवानगी लिया था, उन्होंने दिया नहीं दिया, चाहते नहीं। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते युवक काँग्रेसचे आक्रमक झालेले आहेत। राज्यभरातून या ठिकाणी कार्यकर्ते आल्याचं पाहायला मिळतंय आणि पोलिसांकडून हे आंदोलन जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। अजून आपल्या सोबत कार्यकर्ते नोकरी बेरोजगार तरुणांसाठी आम्ही रस्त्यावर नोकरी पाहिजे आहे, नशा नको। नोकरी द्या, नशा द्या, नशा नको ह्यासाठी आंदोलन काढलं युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस। नोकरीच्या बाबतीत सरकारची बोंब आहे और लाखो जागा जे आहेत त्या व्हॅकंट आहेत, त्या बाबतीत सरकारचा निर्णय नाही। दादा बोला 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 ना। आपल्या माध्यमातून हजारो कोटींचा ड्रग्स मिळाल्यानंतर सुद्धा पुण्यात त्याच्यावर काही विशेष कारवाई होत नाही। त्याच्यावर सरकारची भूमिका काय ते स्पष्ट नाही। अदानी पोर्टवर सीआयएसएफ पण तर पुण्यामध्ये युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी युवकांची उपस्थिती आणि नोकरी दो नशा नाही अशी घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रमुख त्यांची मागणी हीच आहे की आम्हाला नोकरी हवी आहे। बेरोजगार तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। युवक काँग्रेस ही तरुणांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि पुण्यामध्ये युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलनकर्त्यांपैकी एकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की देशभरात आमच्याकडून युवक काँग्रेसकडून अशा स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। सरकारकडून आम्हाला फक्त नोकरीची अपेक्षा आहे, नशा नको नोकरी द्या अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। पोलिसांकडून आम्ही परवानगी मागितलेली होती, मात्र पोलिसांनी आम्हाला या आंदोलनासाठी परवानगी नाकारली। तरी सुद्धा आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येनं युवक जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण या ठिकाणी पाहताय। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरू आहे। आम्ही पुणे शहर जाम करणार आहे। लोक जोपर्यंत युवकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आता काँग्रेस भवन पासून तुम्ही हा मोर्चा चालू केला कुठपर्यंत? शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, ही नशाखोरी बंद करण्यासाठी, बेरोजगारी मुक्तीसाठी हा आंदोलन करतोय। युवक काँग्रेस थांबणार नाही, हा लढा